प्रगतीच्याच दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत रहा. आज नाही तर उद्या तुम्हाला नक्कीच यशस्वी व्हाल. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जीवनात चढाव उतार येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. पुढे प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हा तुम्ही धैर्य गाठू शकता. म्हणजे प्रत्येक क्षणाचा एक मिनिट सगळ्यांना महत्त्वाचा असतो. ज्या गोष्टीला धैर्य गाठायचे त्या गोष्टीसाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. जसं स्टडी, तुम्ही अभ्यास केला, जर प्रयत्न केला, जर मॅथ्स सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या मॅथ्सपर्यंत तुम्ही पूर्ण जाल ना, तेव्हा ते गणित सोडवलं जाईल तुमच्याकडनं. जसं एखादा प्रश्न नाहीच समजला, पण ते का समजत नाही त्याचं माइंड केलं चाललं, ते माइंड केल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नापर्यंत पोहोचा. जसं तुम्ही एखादी गोष्ट करायला जात आहे, जसं ट्रेन पळते, पण तुम्हाला ट्रेनपर्यंत पळायचे, ट्रेन पकडायचे, मग त्यासाठी काय करणार? चालत जाणार का पळत जाणार? पळत जाणार. म्हणून ते पळत गेल्याशिवाय तुम्हाला ट्रेन पकडता येईल ना. तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचलाय तर तुम्हाला ट्रेन भेटली. तसंच एखादी गोष्ट मनात धरली आहे की मी आज 10वीला एवढे पर्सेंटेज पाडणारच आहे, मला 99, 95 एवढे पडणार, कारण मला एवढ्या माझ्या फॅमिलीने सांगितलं आहे की मला ह्या पर्सेंटेजवर आणायचं आहे, माझ्या फॅमिलीचं नाव मोठं करायचं आहे. तसं तुम्ही करू शकता ना. मग त्या धैर्यापर्यंत 95 पर्यंत पोहोचण्यासाठी, 99 पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय कराल? त्यासाठी काय तुमचं धैर्य गाठलं पाहिजे, त्या अभ्यासाची स्टडी केली पाहिजे, तेव्हा ते 99% तुम्हाला रात्रभर अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी कसा 3 रात पढ़ाई करनी चाहिए, उसमें एक ही दिन में पढ़ाई नहीं होने वाली, पूरे 99 डेज पूर्ण पढ़ाई करनी है उसमें. क्या जे आपल्या आयुष्याचा अर्थ आपल्याला सांगतं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा आणि चेहरा काय कामाचा जो हसत नाही. म्हणजे आपल्या पूर्ण जीवनाचा अर्थ आपल्याला या पूर्ण एकाच वाक्यामध्ये आपल्याला दिसतो की जीवनामध्ये नेहमीच आपल्या वाईट प्रसंग
कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे. पण सुखामध्ये सुद्धा हुरळून जायचं नाही की असं मला यावेळेस खूप चांगले मार्क पडले, मग आता मी जास्त अभ्यास केला नाही तरी चालेल, पुढच्या मला चांगलेच पडतील असं नाही, हो की नाही. जर तुम्ही त्या दिशेने प्रयत्न केले की आता मला चांगले मार्क पडलेले आहेत आणि पुढच्या सुद्धा मला असेच चांगले मार्क पडतील, तर मग सुखामागं सुखच येणार आहे ना. म्हणजे यावेळेस तुम्ही प्रयत्न केले, कष्ट केले, चांगले मार्क पडले, पुढच्या वेळेस पण तेवढीच मेहनत घेतली, पुढच्या वेळेस पण तुम्हाला चांगले मार्क पडले, तर सुखामागं सुखच येणार आहे. पण जर तुम्ही प्रयत्न सोडले आणि अति आत्मविश्वासाने है ना, अति आत्मविश्वास ठेवला आणि मग अभ्यासच केला नाही, तर मग पुढे काय येणार आहे, दुःख येणार आहे ना की मला कमी मार्क पडले. मग असं होऊन द्यायचं नाही. आता हे मी तुम्हाला मार्काच्या बाबतीत सांगते. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा नेहमी असे वाईट प्रसंग, चांगले प्रसंग, आनंद, खूप आनंदात एखादा दिवस जाऊ शकतो, एखादा दिवस खूप दुःखात पण जाऊ शकतो. पण अशा प्रसंगामध्ये स्वतःला काय ठेवायचं, नेहमी एकदम शांत ठेवायचं. प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरं जायचं. दुःखामध्ये अजिबात स्वतःचा आत्मविश्वास ढळून द्यायचा नाही. एकदम धीट आणि शांत राहायचं आणि प्रत्येक प्रसंगाला एकदम आनंदाने सामोरे जायचं. दुःखात सुद्धा आनंदी राहायचं, सुखात सुद्धा आनंदी राहायचं आणि आपलं आयुष्य खूप सुंदर जगायचं, चांगलं जगायचं. आणि म्हणून पुढचं वाक्य पण खूप छान दिलंय की असा चेहरा काय कामाचा की जो कधीच हसत नाही. म्हणून नेहमी हसत राहायचं, आनंदी राहायचं. नेहमी प्रत्येक दिवस हा माझा कसा केला पाहिजे, आनंदात केला पाहिजे, छान केला पाहिजे आणि कोणालाही त्रास द्यायचा नाही आणि स्वतः पण त्रास करून घ्यायचा नाही आणि असं खूप सुंदर आयुष्य जगायचं आहे. बरोबर. तुमचे अंशकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करीत राहणार. त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मांमध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कुणी ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही असा बोलणाऱ्या स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु सकृतये अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर कार्याचा प्रभाव कायमचा असतो. पुढे मनुष्यात एका कामात वाच. मनुष्यामध्ये एखादा कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पटी कामे करवून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटले. इतक्या विराट प्रमाणात साहित्य लिहिण्यापासून कई बार आपको अच्छे अंक नहीं आते हैं, कारण शिक्षक जब भी आपको पढ़ाते हैं आपका ध्यान कई बार पढ़ाई के ऊपर नहीं रहता है। इस समस्या से छुटकारा पाने के लिए
हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में एक प्रोजेक्ट लॉन्च किया है, स्टडी विद 1 मिनट मेडिटेशन, पढ़ाई के साथ 1 मिनट का ध्यान, जिससे आपका मन शांत हो जाए और आप शिक्षक की बात को ध्यान से सुन और समझ पाएं और परीक्षा में अच्छे से लिखने के कारण आपको अच्छे अंक आए। आइए 1 मिनट का ध्यान करते हैं। अपने हाथ को पैर पे रखें, हथेली आसमान की ओर, पीठ सीधी, आंखें बंद और हिलना डुलना बंद, मोटी बन जाइए, बॉडी रॉक। हम लोग बचपन में स्टैचू खेलते थे और आपका ध्यान आती जाती पर बेंच का सहारा नहीं लेना और आपका समय शुरू होता है अब। पीठ सीधी है, आंखें बंद है, हिलना डुलना बंद है और ध्यान आती जाती सांसों पर। कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है। जस्ट फॉर 1 मिनट आपका ध्यान आती जाती सांसों पर। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, शक्ति पैदा करें और हथेली को अपने चेहरे पर रखें और हथेली के अंदर आंखों को खोलें और धीरे से हथेली को नीचे करते। आपका मन तो शांत हुआ विद्यार्थी मित्रों, आया ना? अब इस शांत मन से शिक्षक की बात को आप ज़्यादा समझ पाएंगे और ज़्यादा अंक ला पाएंगे। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको बताएंगे स्टार्ट मेडिटेशन, और जैसे ही स्टार्ट मेडिटेशन बोलेंगे आप ध्यान शुरू कर देना। ध्यान बहुत सरल है, अपने हाथ को पैर पे रखना है, हथेली आसमान की ओर, पीठ सीधी, आंखें बंद, हिलना डुलना बंद और ध्यान आती जाती सांसों पर। और 1 मिनट के बाद हाथों को घर्षण करना है, चेहरे पर हथेली को रखना है और हथेली के अंदर आंखों को खोलना है। और आप देखेंगे कुछ दिनों के बाद आपको खुद ब खुद शिक्षक की बात ज़्यादा समझ में आएगी और परीक्षा में आप आसानी से ज़्यादा सफल हो पाएंगे। मित्रों, ध्यान करें, ज़्यादा अंक पाएं। ध्यान करें, ज़्यादा अंक पाएं। धन्यवाद। या पदात दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत रहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तिथेच सावध राहा. जितके एखादा पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर
नेहमी नव्हे नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गंभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसाधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका. कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. हसा, चेहरा काय कामाचा. जो हसत नाही अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखाद्या घुसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हा तुमचे ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्ट करून देऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. ते सावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आला आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूर पर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणा काढून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहे. दुसऱ्यांनी ठेवून आमचे दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या गोष्टीमध्ये त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान व्यक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठ शक्य नका प्रकाशित काढू शकता. क्षणाभरासाठी आपण असे मानले की आपल्याला एखाद्या साप लगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या पुष्कळ गोष्टीचा हो करत राहणार. या कष्टपद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभकर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय कभी लाल गुब्बारे, कभी पीले गुब्बारे, कभी हरे गुब्बारे. बच्चे उड़ते हुए गुब्बारे को देखते थे, आकर गुब्बारा खरीदते थे. एक दिन गुब्बारे वाले के पास एक काला गरीब बच्चा आया और बोला, अंकल आप रोज लाल गुलाबी पीले नीले हरे गुब्बारे उड़ाते हो, कभी काला गुब्बारा नहीं उड़ाते. क्या काला गुब्बारा उड़ेगा क्या? गुब्बारे वाले ने काला गुब्बारा लिया, उसमें हवा भरी, गुब्बारे को उड़ा दिया. उस गुब्बारे को उड़ता हुआ देख करके वो काला गरीब बच्चा बहुत खुश हुआ.
लेकिन 2 मिनट के बाद फिर उदास हो गया। गुब्बारे वाले ने पूछा, अरे बेटा, अभी तो तू खुश था, अभी उदास क्यों हो गया? उस काले गरीब बच्चे ने कहा, अंकल, ये काला गुब्बारा तो उड़ गया, लेकिन मैं तो काला हूँ, मैं तो गरीब हूँ। लोग कहते तेरे पास साधन नहीं है, तू आगे नहीं बढ़ पाएगा। अंकल, ऐसा कोई रास्ता है कि मैं भी इस काले गुब्बारे की तरह आगे बढ़ सकूं, हवा में उड़ सकूं? गुब्बारे वाले की आंख भर आई। उसने उस काले गरीब बच्चे के कंधे पे हाथ रखा और बोला, बेटा, तुमने देखा मैं जिस भी गुब्बारे में हवा भरता हूँ वो गुब्बारा उड़ जाता है। गुब्बारे को उड़ने के लिए रंग से मतलब नहीं है, काले गोरे से मतलब नहीं है, सिर्फ हवा से मतलब है। उसी तरह से किसी भी विद्यार्थी को आगे बढ़ने के लिए काले गोरे से मतलब नहीं है, अमीर गरीब से मतलब नहीं है, सिर्फ एक चीज से मतलब है, उसके अंदर आगे बढ़ने की इच्छा है क्या, उसकी सोच सकारात्मक है क्या। अगर वो बच्चा, वो विद्यार्थी यह सोचता है कि मैं हर हाल में आगे बढ़कर ही रहूँगा, तो उसकी यह सोच उसे एक दिन जरूर आगे बढ़ा देगी। और बेटा, तुम कहते हो तुम्हारे पास साधन नहीं है, तुम्हारे पास 3 साधन है। साधन नंबर 1 दिमाग, साधन नंबर 2 समय और साधन नंबर 3 शक्ति। दिमाग, समय, शक्ति, ये 3 साधन प्रकृति ने, भगवान ने सबको दिया है। और जो भी विद्यार्थी इस साधन का उपयोग करेगा, अपने आप को आगे बढ़ाने में खर्च करेगा, वो जरूर आगे बढ़ेगा। वो काला गरीब बच्चा बोला, हाँ अंकल, मैं समझ गया, मैं आज से सकारात्मक सोचूंगा, मैं आज से सोचूंगा कि मुझे हर हाल में आगे बढ़ना ही बढ़ना है। और मैं आज से अपने 24 घंटे का उपयोग, मैं अपने शक्ति का उपयोग और मैं अपने समय का उपयोग और मैं अपने दिमाग का उपयोग आगे बढ़ने में लगाऊंगा। और वो काले गरीब बच्चे ने काफ़ी आगे बढ़कर दिखाया। जब मित्रों वो काला गरीब बच्चा आगे बढ़ सकता है, तो क्या हम और आप आगे नहीं बढ़ सकते? जरूर बढ़ सकते हैं। मैं आपको आपके बचपन की बात याद दिलाता हूँ। बचपन में चलने के पहले आप बार बार गिरे थे, हाँ या ना? और हर बार गिरने के बाद आपने फिर से उठकर चलने का प्रयास किया था। अगर आप गिरने के बाद बार बार फिर से उठकर चलने का प्रयास नहीं करते, तो आज चलना सीख पाते क्या? जब आपने एक के ऊपर प्रैक्टिस किया था, तो एक के ऊपर ही बार बार प्रैक्टिस किया था। अगर आप एक के ऊपर बार बार प्रैक्टिस नहीं करते, तो आप एक लिखना सीख पाते, हाँ या ना? उसी तरह से आज भी आपको कई शब्द का नॉलेज नहीं है, टीचर आपको पढ़ाते हैं, आपको बार बार प्रैक्टिस करना है, बार बार प्रयास करना है। अगर आप बार बार प्रयास करेंगे, तो एक की तरह बाकी चीज़ें भी सीख जाएंगे। यस और नो? और प्रयास करना किसके हाथ में है, आपके या किसी और के? और बार बार प्रयास करने से आगे कौन बढ़ेगा, आप या कोई और? अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? आज से कितने बच्चे ज़्यादा प्रयास करेंगे? हाथ उठाओ। ठीक है, हाथ नीचे करो। जितने भी महान व्यक्ति हुए, उनको अपयश मिला या नहीं मिला? अपयश मिलने के बाद उन्होंने प्रयास बंद रखा या चालू रखा? अगर प्रयास बंद करते तो महान व्यक्ति बनते क्या? कितने बच्चों को महान व्यक्ति बनना है? हाथ उठाओ। ठीक है, हाथ नीचे करो। तो आपको क्या करना है? प्रयास चालू रखना है या बंद करना है? अब एक लास्ट प्रश्न आपसे करता हूँ। आप में से कई बच्चों ने सोचा होगा कि जीवन में क्या बनना है। किसी ने टीचर, किसी ने प्रोफेसर, किसी ने लेक्चरर। आज आपके पास पढ़ने का 10 साल समय है। अगर आज आप 10 साल पढ़ाई करेंगे, तो जो आपने सोचा है आप वो बन जाएंगे। और अगर आज आपने 10 साल बर्बाद किया, पढ़ाई नहीं की, तो आपने जो सोचा है आप वो नहीं बन पाएंगे। तो आपके पास ऑप्शन नंबर 1 है, विकल्प नंबर 1 है कि 10 साल मेहनत करके कुछ बन जाए और 40 साल आराम से रहें। और ऑप्शन नंबर 2 है 10 साल बर्बाद कर दें
कुछ नहीं बने और 40 साल परेशान रहे। कितने बच्चों को ऑप्शन नंबर 1 चाहिए? हाथ उठाओ। तो आप सभी 10 साल मेहनत करके कुछ बनकर 40 साल आराम से रहना चाहते हैं, हाँ या ना? आप एक नारा बना लेना, जब भी असेंबली में मिलो, आपस में मिलो, एक बच्चा बोलना 10 साल की मेहनत और दूसरे बच्चे बोलेंगे 40 साल का आराम। मैं बोलता हूँ 10 साल की मेहनत, आप बोलना 40 साल का आराम। 10 साल की मेहनत, 40 साल का आराम। 10 साल की मेहनत, 40 साल का आराम। 10 साल की मेहनत। 40 साल का आराम। अब मैं अपनी बात 3 लाइन में रिपीट करता हूँ। जिस भी गुब्बारे में गैस भर दी जाए वो गुब्बारा उड़ेगा, उड़ेगा या नहीं उड़ेगा? उड़ेगा। जो भी बच्चा बार बार प्रयास करेगा वो आगे बढ़ेगा, बढ़ेगा या नहीं बढ़ेगा? बढ़ेगा। अगर बार बार प्रयास किया जाए तो आगे बढ़ना आसान है कि मुश्किल है? आसान। और 10 साल की मेहनत के बदले 40 साल का आराम मिलता है, सस्ता है या महंगा है? सस्ता। आप लोगों ने हमारी बात सुनी। प्रयास करने से सफलता मिलती है। अगर हम प्रयास ना करें तो हम जीवन में आगे बढ़ नहीं सकते, और अगर हमने प्रयास किया तो हम महान व्यक्ति या फिर हमारे जीवन में सफलता प्राप्त कर सकते हैं। अगर हम 10 साल मेहनत लें और तभी हमें आगे जाकर 40 साल आराम मिल सकता है। इस वजह से ज्ञान ये सबसे अच्छी चीज होती है। धीर धराने क्या होता है? आपण कोणत्याही गोष्टीची गडबड करतो ना, घाई असते आपल्याला, ती घाईच आपण करू नये. काय करायचं? धीर धरावं. आज ना उद्या आपल्याला ते मिळणारच आहे, यासाठी आपण धीर धरायचं. नाही तर आपल्याला मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, मी पुढे गेली पाहिजे, असं आपण लाईन मध्ये उभं राहतो तेव्हा एकमेकांना काय करतो? पुश करतो. मग तो त्याला लागलं तरी चालते, तो खाली पडला तरी चालते. असं करायचंय का? नाही. आपल्याला धीर धरायचं की तो पण जाईल आणि त्याच्या मागे मागे आपण पण जाईल. म्हणून याचं एडिंगच काय? धीर धरा, धीर धरा. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पहिल्या वाक्यात काय की आपल्याला आज अपयश आलं तर आपण ते कार्य करणं सोडून द्यायचं आहे का? नाही. आज आपल्याला कमी मार्क्स मिळाले म्हणजे नेहमी कमीच मिळतील असं आहे का? नाही. आपण सतत अभ्यास करतच राहिलं तर आपले मार्क्स वाढत जातील. तसंच आपण कोणत्याही गोष्टीसाठी काय करत राहायचं? प्रयत्न करत राहायचं. मग आपल्याला कधीतरी यश हे मिळते, कारण वेळ आपल्याकडे भरपूर असते. आज अपयश मिळालं म्हणजे वेळ संपला का? आज आपल्याला अपयश आलं तर वेळ संपला का? आज नाही. आपण उद्या प्रयत्न करा, नक्की उद्या यश मिळेल. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. आपल्याला जाऊ द्या, मला हे येतच नाही रुद्राक्ष, मला हे येतच नाही, मग आपण तिथेच थांबून जायचं का? आपल्याला काय का येत नाही? मला हे आलंच पाहिजे. मग आपण ते आपलं काम थांबवायचं नाही. आपल्याला ते सतत करत राहिलं तर ते आपल्याला नक्की येणारच. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. चेहरा काय कामाचा जो हसत नाही. आपल्या आयुष्यात नेहमी सुख दुःख येतात. कधी खूप आनंदी राहतो आपण, तर कधी खूप दुःखी राहतो. पण दुःखही असलं तरी आपण आपला चेहरा काय ठेवायचा? हसरा ठेवायचा. जर आपण चेहरा आपला सतत राग आणि टेन्शन मध्ये ठेवला तर एवढा चांगला चेहरा देवाने दिला, त्याचा काय फायदा? बरोबर आहे ना? म्हणून
माझ्याकडे खूप आहे, नेहमी मलाच वर्गात नंबर पहिला येतो माझा, मलाच मीच छान म्हणतात, किंवा मी खूप छान आहे, मी सर्वात बेस्ट आहे, माझंच घर छान आहे, मी खूप श्रीमंत आहे, याचा अहंकार ठेवायचा का नाही. माझ्याकडे खूप कलागुण आहेत, ह्याचा कधीही अहंकार ठेवू नये, कारण तो कधी ना कधी काय होतो, गर्वाचं घर खाली होतं. म्हणून म्हणते की ज्याला अहंकार आहे त्याच्यापासून सावध राहा. जसे आपण पिसाळलेल्या कुत्र्यांपासून सावध राहतो. पिसाळलेले कुत्रे काय करतात, अंगावर येतात आणि चावतात. तसेच ज्याला अहंकार असतो ना त्याच्यापासून पण लांब राहायचं. ठीक आहे. नंतर प्रत्येक क्षणाचा संधीचा उपयोग करून घ्या. आज जे तुम्हाला सांगितलं जाते, जे करायला सांगितलं जाते ते आजच करा. प्रत्येक क्षणाचा काय करावा, आपल्याला उपयोग करावा लागतो. आजचा टाइम गेला तो उद्या मिळणार नाही. आजचा दिवस उद्या येणार आहे का नाही. कालचा दिवस आज आला का नाही. म्हणून जो टाइम आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. तुम्हाला जे काही आयुष्यात पुढे व्हायचं आहे, जे काही बनायचं आहे ते तुम्हाला आजपासूनच काय करावं लागेल, सुरुवात करायला लागेल. तुम्ही म्हणाल की मी 10th स्टँडर्डला गेल्यावर मी माझा अभ्यास चालू करेल, मग मी डॉक्टरकीला जाईल, मग मी इंजिनियर होईल. पॉसिबल आहे का नाही. सध्या तुम्हाला आत्तापासून अभ्यास केला, हे 10 वर्ष तुम्ही यूज केले तर तुमचे 40 वर्ष तुमचे काय जाईल, सुरुवात जाईल. स्टोरी सुनिए ना सबने, क्या काय स्टोरी में अभी 10 इयर्स आपको अच्छे से हार्ड वर्क करना है, 10 इयर्स, और आफ्टर 10 इयर्स 40 इयर्स आपको क्या करना है, आराम. अगर आपको ये 10 इयर्स हार्ड वर्क नहीं करना है, आराम करना है, तो आगे के 40 इयर्स में आपको क्या करनी पड़ेगी, बहुत सारे मेहनत. वो पॉसिबल नहीं है. तो अभी से आपको मेहनत करनी पड़ेगी, हर एक टाइम का सदुपयोग करना पड़ेगा. तो क्या होगा, आपके आगे के 40 इयर्स का आपको लाभ मिलेगा. शौर्य